खापा पोलिसांना अशी माहिती मिळाली की टेंबूर डोह या ठिकाणी टायगर फोर्ट इको रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी ध्येय व्यापार होत आहे आणि त्यासाठी खापा पोलीस स्टेशनची टीम जी आहे ती ASP सावणेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी गेली परवा रात्री आणि त्या ठिकाणी 8 महिला ज्या आहेत त्यांची त्यातून सुटका केलेली आहे। 5 आरोपी जे आहेत ते या प्रकारचा ध्येय व्यापार त्यांच्याकडून करून घेत होते अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि इतर 5 गिराईक जे आहेत त्यामध्ये सापडलेले आहे आणि एकूण साधारणपणे 30 लाखाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे। यामध्ये रिसॉर्ट मालक जे आहे ते विशाल इंगोले हा आहे आणि त्याच्या सोबतीला एक महिला आणि अमित अपरेजा, संजय धापोडकर आणि सचिन पाटील हे यामध्ये मुख्य आरोपी आहेत। त्याचा तपास आता सध्या गुन्ह्याचा चालू आहे, त्याच्यानंतर आपल्याला ही माहिती मिळेल। त्या ठिकाणी ज्या महिलांची सुटका आपण केलेली आहे त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की या महिलांना ध्येय व्यापारासाठी नागपूर शहरातून त्या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही गिऱ्हाईकही सापडले आहेत। तर त्यामध्ये ध्येय व्यापार चालत होता याच्यातून असं दिसून येतं। रेव पार्टी वगैरे त्या ठिकाणी नव्हती, त्या ठिकाणी महिलांकडून ध्येय व्यापार करून घेतला जात होता असं निष्पन्न झालेलं आहे। त्याचा ते चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पुढील अधिक माहिती समोर येईल। अशा प्रकारचे जर काही अवैध धंदे त्या ठिकाणी होत असतील तर नागरिकांनी पोलिसांना ते कळवावे आणि पोलिसही मोठ्या प्रमाणावर याच्यावरती कारवाई करत आहेत।